तिवारी तिकडे गेलाय. कुठं हो दादा? तिवारी. अच्छा अच्छा हा तिवारी को फोन करो देखने का. त्याचं दादा इमुरून आणि हे सेमच आहे बघा ना. पाय पडला असता तू कसं काय अंधार तिकडे होता तिकडे. अच्छा तिकडे आलाय का? तर मित्रांनो कॅमोफ्लेज म्हणतो ना आपण त्या पद्धतीने मुरुमाचा जो मुरुम पडलाय त्याचे दगडे जे आहेत त्याचा कलर आणि याचा कलर तुम्ही बघू शकता एकदम सेम आहे. कशा पद्धतीने दिसतोय तुम्ही बघा. हे बघा आता उजेड पडल्यामुळे असं लपायला बघतोय जागाच नाही त्याला लपायला पुढं नाही का. मग कशा पद्धतीने दिसतोय तुम्हाला ते बघा तुम्ही. आणि रोडच्या कडेला होता दादा म्हणतो की मग पाय पडला असता नशीब चांगलं वाचलं. आणि आता काय झालं पावसाळा सुरू झालेला आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे तर काय होतं पावसाळा सुरू झालं की हे जो साप आहे अंडे न जाता डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो मित्रांनो. तर हा साप घोणं जाते अतिशय विषारी आहे. त्रिकोणी आकाराचं जाड मोठं डोकं खतरनाक. आता त्याला भरून घ्या मग माहिती देतो बाकीची. मग कशा पद्धतीने दिसते शंकरबाईसारखी डिझाईन अंगावर त्याच्या. कळतंय त्याला लागायला लागून आता पळायचं बघा कसा पळतो बघा. लपायला जागा बघतो बघा. मराठीमध्ये घोणस इंग्लिशमध्ये रसल व्हायचं. इथं ठेवतो मी बघा. आता वरतून बघा कसं दिसतो. झाकण लावले मी आणि ऑलरेडी याला होले रस्त्याला होता पाय पडला असतो ना माझा. नशीब चांगलं होतं मित्रांनो. मी पाय ठेवणार होतो तुम्ही पाय ठेवून रस्त्याला चाललेलं मी त्याला तिकडनं घेतलं लाकडाने. अच्छा बरं झालं इकडे लाकडाने घेतलं चांगली साईज आहे. तर मित्रांनो साप 22 आपण पॅक केला. तर हा जो साप आहे घोणस जातीचा हा काय करतो डायरेक्ट पोटामध्ये अंडे उगवतो आणि अंडे उगवल्यानंतर डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो. आणि विषारी सापांची पिल्लं ही जन्मातच विषारी असतात. आता एखादा विषारी साप आहे नाग झालं घोणस झालं मानेर झालं ही जन्मातच विषारी असतात. छोटे म्हणून विष नाही असं नाही ही जन्मातच विषारी असतात. आणि त्याचबरोबर मित्रांनो पावसाळा चालू झालेला आहे त्यामुळे नाग झालं घोणस झालं मानेर झालं या सापांची पिल्लं बाहेर पडतात. आणि अजून एक मेन महत्त्वाची माहिती अशी की तो घोणसाचा जो साप आहे त्याच्या साईजवरती त्याच्या एजवरती डिपेंड असतं की तो किती पिल्लं देऊ शकतो. 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा. धन्यवाद.